हमारे राष्ट्रीय ओबीसी सेल के अध्यक्ष जयंत यादव साहब यहाँ उपस्थित, वानुदा जी माली, हमारे ओबीसी के हमारे बघेल जी और छाछड़ साहब, सभी और मेरे प्रेस के भाइयों, म्हणजे खरं तर मला मुळात मी आजची अत्यंत महत्त्वाची बैठक ओबीसी प्रदेश सेलच्या वतीनं आयोजित केलेली होती। त्यामध्ये 12 बलुतेदार, अलुतेदार आणि विविध सामाजिक संघटना, समाज संघटना यांचा मोठ्या प्रमाणामध्ये या बैठकीमध्ये समावेश आहे। सांगितल्याप्रमाणे 75 संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीमध्ये आलेत आणि त्यांच्याबरोबर आम्ही आता चर्चा करत आहोत। अर्धवट चर्चा झाली। त्या चर्चेचा सूर एकच निघाला की आता आमचं काय होणार आहे। ओबीसी आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आरक्षणाचं एक संरक्षण त्यांचं जे होतं ते आता राहील का, हा प्रश्न त्यांच्या पुढे आहे। त्याच वेळा त्यांनी सांगितलं आहे ओबीसीच्या आरक्षणामुळे 12 बलुतेदारातील, अलुतेदारातील गाव पातळीवरचा सरपंच, सदस्य, सेवा सहकारी संस्थेमध्ये असेल, ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, नगर परिषदेमध्ये या गरीब समाजाचा, छोट्या समूहाचा माणूस प्रतिनिधित्व करण्याची संधी त्याला त्या ठिकाणी मिळत होती। परंतु आता नव्यानं हा GR काढल्यामुळे हा गरीब माणूस हा कुठेही पुढच्या निवडणुकीमध्ये दिसणार नाही, त्या निवडणुकीच्या केंद्रस्थानी दिसणार नाही, त्या पदावर दिसणार नाही। कारण बडी तो कानपिळी, जिसके हात में लाठी उसकी भैंस, हे जे काही चाललंय या पद्धतीनं उद्याची चित्र महाराष्ट्रात उभं होईल आणि यातून तो माणूस, सामान्य ओबीसी जो गरीब आहे, छोटा समाज आहे, ज्या अनेक जातीमध्ये विखुरलेला आहे, एक 7-8 मोठ्या जाती नंतर आपण तेवढाच विचार करत असतो, त्या पलीकडे सुद्धा तो समाज आहे, जो डमरूवाला आहे, तुमच्या वडार समाज आहे, तो तुमचा सुतार आहे, लोहार आहे, घिसाड समाज आहे, तुमचं ते काय म्हणतो डोमारी आहे, हे सगळे समाज ओबीसीमध्ये मोडतात। या लोकांची व्यथा जी आहे की आता ठीक आहे प्रवाहात येणं सुरू झालं होतं, परंतु या एकूणच परिस्थिती जी काही निर्माण झाली, राजकीय आणि सामाजिक परिस्थितीच्या पलीकडे जाऊन आरक्षणाच्या संदर्भात ती इतकी घातक आहे की आता या लोकांचा प्रतिनिधी कुठेच दिसणार नाही, ही परिस्थिती निर्माण होईल। यावर मुख्यत्वे चर्चेचा आजचा रोख होता। आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न आज या ठिकाणी उपस्थित झाला आहे की आम्ही जे काही छोटी मोठी समाज आहेत आणि त्या समाजाच्यासाठी आम्हाला आमच्या आरक्षणाच्या हक्कासाठी आता लढाईसाठी आम्ही तयार आहोत आणि त्यासाठी तुम्ही पुढे यावं। त्या 2 सप्टेंबरच्या GR नंतर झालेल्या परिस्थितीवर चर्चा झाली। तिथून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वेगळ्या भूमिका आमचे ओबीसी नेते वेगळ्या पद्धतीने मांडत आहेत। आम्ही सगळेजण एक राऊंड ते पुढे नेण्याचं काम करतो। 10 ऑक्टोबरला नागपूरला मोर्चा, ओबीसी समाजाचा मोठा मोर्चा होतो आहे। 20 तारखेला संभाजीनगरला मोर्चा होत आहे। ही चर्चा होत असताना ओबीसीच्या तरुणांनी आणि काही नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आत्महत्या सुरू केलेल्या आहेत। खरं म्हणजे दुर्दैव आहे, पहिल्यांदा ओबीसीचा माणूस का 2 दिवसापूर्वी लातूरमध्ये आत्महत्या झाली, काल बीडमध्ये आत्महत्या झाली। आता ह्या आत्महत्याचं सत्र जे काय आता दिसतं आहे, मी आवाहन करतो आहे माझ्या सगळ्या ओबीसी बांधवांना की तुम्ही आत्महत्या करू नका। रस्त्यावरची लढाई लढू आपण आणि जिंकूसुद्धा, विश्वास ठेवा। तुमच्या हक्काच्या संरक्षणासाठी तुम्हाला दिलेलं आरक्षण, त्याच्या रक्षणासाठी, ज्या काही गोष्टीसाठी आज हा समाज खूप मागे आहे, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक तीनही आघाड्यावर या समाजाची गती फार वाईट आहे। आणि म्हणून आम्ही आव्हानही करत असताना त्या लढाईमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि ही रस्त्यावरची लढाई आम्ही लढू।
आम्ही त्याबरोबरच न्यायालयीन लढाईसुद्धा आम्ही लढणार आहोत. उद्याला आमची नागपुरात सुद्धा पिटिशन दाखल होती आहे, त्याची तयारीसुद्धा आम्ही केलेली आहे. अनेक वकील संघटना, बहुजन समाजातील, ओबीसी, SC ST समाजातील या लॉयरच्या संघटना आहेत, वकिलांच्या संघटना आहेत, त्यासुद्धा आता पुढे आल्या आहेत. जवळपास 150-200 वकिलांची फौज नागपुरात बैठकीला त्यांनी बैठक लावली, ते उपस्थित होते. आणि यातूनच एक दिसतं आहे की आता पुढे आम्हाला या सरकारने जो GR काढून ओबीसी समाजाला मूर्ख बनवण्याचं काम केलं, त्याला आम्ही कोणाला दोष देत नाही, परंतु जे संविधानिक अधिकार ते कोणालाही देता येत नाही, ते कोणालाही आरक्षण देण्याची पद्धत आहे. आणि सर्वोच्च न्यायालयापासून अनेक निकाल, हायकोर्टापासून ते आहेत, कोणालाही कोणत्याही जातीमध्ये घालण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. तरी पण जबरदस्तीनं हे सगळं काही चाललेलं आहे, दबावापोटी चाललेलं आहे, प्रेशरमध्ये करून इतर समाजाचं वाटोळं करायचं काम सरकारकडून होत आहे. आणि त्यासाठी आजची ही महत्त्वाची बैठक आमच्या सन्माननीय जैन साहेबांच्या उपस्थितीत झाली आणि त्यावर जात जनगणनेपासून चर्चा झाली. आणि तो जात जनगणनेच्या संदर्भात जे तेलंगणाने स्वीकारलं ते राज्यांनी, महाराष्ट्राने स्वीकारावं आणि त्याच दृष्टीने ती जनगणना करावी. आज ओबीसीला तेलंगणामध्ये 42% रिझर्वेशन दिलं जात आहे, 42%. आणि म्हणून त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात सुद्धा सुरू व्हावं अशी सुद्धा मागणी अनेक संघटनांनी त्या ठिकाणी केलेली आहे. असं हे ओबीसीचा आरक्षण काढून जात आहे असं आम्ही कधीच म्हटलं नाही. ओबीसीची संख्या जी आहे त्यांना जे आरक्षण आत्ता मिळत आहे, या राज्यामध्ये ओबीसी हा 52% गृहीत धरून 27% आरक्षण मिळते, 50% आरक्षण तेही संविधानाने दिलेल्या 340व्या कलमानुसार हे आरक्षण परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला पहिला विचार त्या राज्यातील मागासवर्गीयांचा केला. यातील मागासवर्गीयांचा त्या गोष्टीवर करत असताना शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा विचार करून या ओबीसी समाजाच्या या जातींना त्यामध्ये समावेश केला. आता जर या 52%मध्ये पुन्हा जर हे 18-20% जाती येत असतील, पहिलेच आमचं आरक्षण 50%वर आहे, म्हणजे 10 उदाहरणच सांगायचं झालं तर 10 लोकांना 2 पोळे मिळत होती, 2 पोळ्या 10 लोकांना. आता पुन्हा नव्यानं 10 त्याच्यामध्ये आल्यावर पोळे किती आहेत? 2च. खाणारे किती झालेत? 20. पूर्वी 10 होते, नंतर 10 वाढवलेत. आता 10 वाढवलेत, ते आलेत, ते सगळे पैलवान आहेत. या कुपोषित माणसाला ते पैलवान ते 2 पोळ्या तरी खाऊ देतील का? हे बघा, पळवाटा करून मूर्ख बनवण्याचे धंदे आता बंद करावे सरकारने. ओबीसीचा आरक्षणाचा फायदा ज्या घटकाला व्हायला पाहिजे, ज्या जातीला होणार आहे ती जातच मुळात त्याच्यातून बाहेर जाणार आहे, वंचित होणार आहे त्या आरक्षणापासून. हा खरा प्रश्न आहे. म्हणूनच आम्ही म्हणत होतो की राहुलजी म्हणतायत त्याप्रमाणे 50%ची कॅप वाढवा भावा, जेवढी जातची संख्या आहे तेवढं त्यांना देऊन टाका, म्हणजे विषय संपतो. पण तसं मानत नाही ते. यांना 2 जातीमध्ये भांडणं लावून स्वतःची पोळी, तूही माझा, तूही माझा, ह्यालाही म्हणतात मी तुम्हाला दिलं, ह्यालाही म्हणतात तुमचं कमी नाही केलं, ह्याला म्हणतात की तुझा सुरक्षित आहे, त्याला म्हणतात की तुला दिलाय. अरे काय हा सगळं धिंगाणा आहे? हे कळत नाही महाराष्ट्रातील लोकांना. हे सगळं दिसते आणि चाबी एकच आहे आणि सांगतायत अरे चाबी तर खोलायचा अधिकार यालाही दिलाय, त्यालाही दिलाय, चाबी भलतीकडेच आहे. हे जे बनवा बनवीचा खेळ आहे हा. त्यामुळं हे आता महाराष्ट्रातील ओबीसी या बनवा बनवी करणाऱ्या सरकारला बळी पडणार नाही. आणि म्हणून दोनही समाजाला, मराठ्यांची करतायत ना ओबीसींची करतायत. अशी ही बनवा बनवी सिनेमा जो होता तो हा सिनेमा बरोबर पाहून त्याची अंमलबजावणी करतायत. हे शिंदे समिती नेमून 2.5 वर्ष झाले. काय झालं? का भुरका झालाय? समिती नेमून. समिती काय आरक्षणाचं संरक्षण करणार आहे? समिती देईल 2-4 सवलती. उद्या फॉरेन स्कॉलरशिप आम्ही केली होती 30 वरून 100, मी मंत्री असताना 200 करतील, 2-4 सवलती देतील. अरे जिथे हॉस्टेलचाच पत्ता नाही, 300 कोटी रुपये महाज्योतीला देणार होते
150 कोटीच दिले. हे अजित पवारांच्याच खात्याने दिले ना. काय समिती बोंबलाचं काम करेल आमचा ओबीसीचा आणि काय संरक्षण करेल. त्यामुळं हे सगळे मिळून महायुतीचं सरकार आणि त्यांचे मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मिळून मूर्ख बनवण्याचा धंदा सोडावा असा आमचा थेट त्यांच्याकडे प्रश्न आहे. सध्या आता छगन भुजबळांची भूमिका आम्ही ऐकतो ते त्या संदर्भातल्या JRच्या विरोधात आहे. जो ज्या JRचा विरोध करेल तो आमच्या बरोबर आहे असं आम्ही समजून पुढे जातो. त्यांनी बोलवलं तर आम्ही जाऊ, आम्ही बोलवलं तर त्यांनी यावं अशी आमची त्यांना विनंती आहे. बोलणं सुरू आहे. हाकेचंच काय म्हणणं आहे, भुजबळांचं सुद्धा म्हणणं आहे, विजय वडेट्टीवारांचं सुद्धा तेच म्हणणं आहे. बरोबर आहे ना. 354 जाती आहेत, उशीर लागेल ना. सगळ्याची मालगुजारी आहे. शेत लागून आहे मालगुजार लोकांचा. 100 एकरचा एकच प्लॉट आहे. इथे तर अर्ध्या तुकड्याचं आहे, पाव तुकड्याचं आहे. त्यामुळं जरा सगळ्यांचं एकमत व्हायला आणि एक रस्ता काढायला वेळ लागेल. असं हे ह्या अशा प्रकारचा JR निघेल ही कल्पनाच मुळात नव्हती. हे सुद्धा आता आम्ही याला चॅलेंज तर करूच, पण दणादण जे दाखले दिले जात आहेत, मी सांगितलं तुम्हाला, त्या गावखेड्यावरचा वडाराचा माणूस, वटक्याचा माणूस, जो तुमचा डोंबारीचा माणूस, बाबट्याचा माणूस, हा जो त्या सरपंच पदावर दिसत होता, ग्रामपंचायत सदस्य दिसत होता, 2 घराचा, 3 घराचा, 4 घराचा, 10 घराचा माणूस त्या ठिकाणी त्या पदावर दिसत होता. आता तो गायब होणार आहे. ज्यावेळेस या निकाल लागतील जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्थांचे, त्यावेळेस याचं विश्लेषण केल्यावर कळेल हा माणूस हद्दपार झालेला दिसेल. जे काय संविधानाने त्याला दिलं होतं त्यापासून तो दूर गेलेला दिसेल, त्याच्या अधिकारावर गदा आलेली दिसेल. त्यावेळेस कळेल. आज काय बोलू, मग सांगू ना कोणी कुणाचं संरक्षण केलं आहे आणि कोण कोणाला मूर्ख बनवत आहे, त्याचं उत्तर त्यावेळेस देऊ. आज मी सगळी माहिती आम्ही मागितली आहे. 2014 पासून किती कुणबी ओबीसी, कुणबी मराठ्यांना आम्ही प्रमाणपत्र दिलं याची माहिती मागतो. किती व्हॅलिडिटी दिली, सगळ्या कलेक्टरकडे आमचं पत्र गेलेलं आहे. ती माहिती आली की आम्हाला दूधचं दूध, पाणीचं पाणी कळेल. आमच्या माहितीप्रमाणे आता 30 लाख लोकांना दाखले दिले गेलेले आहे आत्तापर्यंत. आता 30 लाख लोकांना जर ते दाखले दिले गेले असतील, यामध्ये मंत्र्यांचा समावेश आहे, संत्र्यांचा आहे, आमदारांचा आहे, अनेक खासदारांचाच आहे. आणि काही लोक म्हणतात की आम्हाला मराठा लोकांना नको आहे, काही लोक म्हणतात द्या. आता ह्याच्यातून सगळे फायदे घेत आहेत. बघा, 2 गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 2दा निकाल दिला, हायकोर्टाने 2दा निकाल दिला की मराठा आणि कुणबी हे वेगळे वेगळे आहेत. कुणब्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी आम्हाला कुठलाही विरोध आम्ही केलेला नाही, परंतु त्या गॅजेटियरचा वापर करून जिथे कुठल्याही नावाचा उल्लेख नाही, जिथे कुठल्याही पर्टिक्युलर आकड्यात उल्लेख नाही, तेवढंच म्हटलं आहे की मराठवाड्यामध्ये 9 लाख कुणबी आहेत, 22 लाख मराठा आहेत. याच्या भरोशावर कसं आयडेंटिफाय करणार? रोटी बेटी सगळा व्यवहार एकच आहे. त्यामुळे तुम्ही ओळख कशी करणार? आणि त्याच्यामध्ये जर हे सर्वांना 22 पूर्णच जर घातलेत तर मूळ जो ओरिजिनल ओबीसी आहे तो त्याच्या अधिकारापासून वंचित राहील आणि त्याला काहीच फायदा मिळणार नाही. ओपनमध्ये तेच दिसणार, कॅटेगरीमध्ये तेच दिसणार आणि सगळ्या नोकऱ्यामध्ये तेच दिसणार. तर बॅलन्स कशी होईल? जे आम्ही इक्वॅलिटीची गोष्ट करतोय, समानतेची गोष्ट करतोय, सामाजिक समरसतेची गोष्ट करतोय, आर्थिक स्टॅबिलिटीची गोष्ट करतोय, शैक्षणिक अधिकाराची गोष्ट करतोय, कुठे तो मिळेल आणि कुठे शाबूत राहील हा खरा प्रश्न भविष्यात येणार आहे. धन्यवाद. धन्यवाद. पवार साहेबांचे मानले पाहिजेत की आज पिवळा घालून आमच्या पिवळ्या विचाराच्या माणसाला ताकद देण्याचं काम करतायत. त्यामुळे त्यांचे आभार.
एक लास्ट एक हाँ भाजप दुटोंडी गांडूळच आहे. कधी कोणत्या बाजूला वळेल काही सांगता येत नाही. त्याचं तोंडच दिसत नाही. दोन्ही बाजूनं शेपूट दिसतो, नाही तर दोन्ही बाजूनं तोंड दिसतो. त्यामुळं यावर भारताला माहीत होऊन चुकलं आहे की या पक्षाची विचारधारा काय आहे. दाखवायचे आणि खायचे म्हणून हा देश उद्ध्वस्त होत चालला आहे. आपल्या रुपयाची किंमत वाढली त्यावर बोलत नाहीत. त्याला बांगलादेशमध्ये एवढा मोठा हिंसाचार होऊन बांगलादेशाचा टक्का सुधारतो आहे आणि रुपया खाली जात आहे. यावर कोणीच बोलत नाही. यावरून पत कळते ना सरकारची काय अवस्था आहे. त्यामुळं हे जे पाकिस्तान भारत हे जे चाललं आहे आता त्याच्यातले फोटो काढावेत. कोण कोण तर मजा घेऊन टाळ्या वाजवत आहेत, ढोल वाजवत आहेत त्या मॅचमध्ये बसून. आल्यावर त्यांचा सत्कार कसा करायचा इथे पोहोचल्यावर हिंदुस्थानमध्ये हे आपण ठरवलं पाहिजे. आणि त्यांचा सत्कार पद्धतशीर अगरबत्ती शेंदूर धूप लावून केला पाहिजेत. मग हे प्रवृत्ती ठेचली जाईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.